महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने जरांगे पाटिल के आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि पुलिस को इस मामले में तत्काल कार्रवाई करनी चाहिए। उन्होंने कहा कि अगर जरांगे ने इतना बड़ा आरोप लगाया है तो पुलिस को तुरंत जांच करनी चाहिए कि इसके पीछे कौन कौन लोग हैं। जो भी जिम्मेदार होंगे उन पर सख्त कार्रवाई की जाएगी। बावनकुले ने यह भी कहा कि फिलहाल उन्हें मामले की पूरी जानकारी नहीं है, लेकिन पुलिस को हर पहलू से जांच करनी चाहिए। पार्थ पवार मामले पर बोलते हुए बावनकुले ने कहा कि प्राथमिक जांच में जिन अपराधियों या व्यक्तियों की भूमिका संदिग्ध पाई गई है उनके खिलाफ गुन्हे दाखिल किए गए हैं और निलंबन की कार्यवाही भी की गई है। उन्होंने बताया कि अजीत पवार द्वारा दिए गए स्पष्टीकरण के अनुसार पार्थ पवार का नाम लिखने वाले या लिखवाने वालों की सूची में नहीं है। बावनकुले ने आगे कहा कि विकास खारगे की अध्यक्षता में 5 सदस्यीय समिति बनाई गई है जो 1 महीने के भीतर अपनी रिपोर्ट पेश करेगी और उसे रिपोर्ट के आधार पर आगे की कार्यवाही की जाएगी। अन्ना हजारे और जय पवार द्वारा दिए गए बयानों पर प्रतिक्रिया देते हुए बावनकुले ने कहा कि आरोप प्रत्यारोप करने से बेहतर है कि सभी जांच पूरी होने का इंतजार करें। उन्होंने बताया कि राजस्व विभाग में वर्षों से लंबित लगभग 13,000 हियरिंग्स में से अब तक 800 पूरी की जा चुकी हैं और बाकी को अगले 3 वर्षों में निपटाने का लक्ष्य रखा गया है। बावनकुले ने कहा कि हम हर जिले में लोक अदालत लगाकर लंबित मामलों को सुलझाने का प्रयास कर रहे हैं। चौकसी निष्पक्ष होगी और दोषियों को बख्शा नहीं जाएगा। जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यांना जी धमकी आली त्यात अटक झाले, त्यामध्ये त्यामागे धनंजय मुंडे आहे असं ते म्हटलं आणि ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे पंकजा मुंडे, संकेत बावनकुळे आणि तुमचा भाचा यांची माहिती आहे, त्यांनाही धोका आहे असेही ते म्हटले। नाही, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे। शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। एक प्रकार त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसत आहे की त्यांच्या हत्येचा कटा कुठेतरी ओबीसी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला, त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं। नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं। त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे, म्हणजे नेमकं काय शिजून राहिले या सगळ्यामागे असं वाटतं। नाही, मला काही माहिती नाही। मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला आहे तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे। मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे, तुमच्या मुलाचं नाव आहे, त्या पोलिसांना जातील या सुरक्षेचा प्रश्न आहे? नाही, बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीने कारवाई केली पाहिजे। कोण कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे। झी-24 तासने जे पुण्यातलं जमीन प्रकरण उघडकीस आणलं होतं त्याबाबत अजित पवारांनी एका प्रकारे कबुली दिली आहे। 4 महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आल्याची ते बोललेले आहे। आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जी काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील। काल एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की मी महसूल मंत्री असताना या प्रकरणाच्या बाबतीत माझ्यावर प्रचंड दबाव होता, सहाय्यक निबंधकांची नार्को टेस्ट केली तर सत्य समोर येईल। आता तुमच्याकडे ते काय? नाही, एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई FIR केली आहे। आता सखोल चौकशी आमचे SCS महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंद मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला, लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला, बांधला बसका बांधला
का? स्थिती आहे तर शक्य आहे.